नमस्कार. निकिता दांडगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघा, आज मी जी अपडेट आणली आहे ती आधार कार्ड विषयी आहे. बघा, ज्यांनी आतापर्यंत आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल त्यांनी 14 जूनपर्यंत अपडेट करा. मी तुम्हाला पुढची बातमी सांगतेच, पण तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, आधार नोंदणी ही अद्यतन दिनांक 2016 नुसार चालू आहे. ठीक आहे. तर या तारखेपासून दर 10 वर्षांनी काय होते माहिती का, आपली जी ओळख आहे आणि पत्त्याचा जो आपला अपडेट पुरावा, ठीक आहे, ते आपल्याला करणे काय अनिवार्यच असतं. ठीक आहे. आता एखाद्या वेळेस विवाहित स्त्री असतात, ठीक आहे, तर त्यांचं काय होत असतं की लग्न झाल्याच्या नंतर आधार कार्डमध्ये नाव वगैरे चेंज करावं लागतं. त्यासाठी आपल्याला आता ज्यांना काही आधार कार्डमध्ये किंवा म्हणजे तारीख किंवा नाव चेंज करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. कारण की याच्यामध्ये बघा दिलेलं आहे, मी तुम्हाला खाली दाखवलेला आहे व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये बघा पूर्ण अपडेट दिलेली आहे. बघा, आणि अद्याप नियम 2016 नुसार आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बघा, पुढे अजून दिलेले आहे की त्यामुळे जर तुम्ही मागील 10 वर्षात आधार कार्डची माहिती अपडेट केली नसेल तर हे काम 14 जूनपर्यंत पूर्ण करा. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही जी वेबसाईट आहे, ठीक आहे, गेल्या वर्षी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुद्धा अंतिम मुदत 14 जूनच होती. आता सुद्धा 14 जूनच आहे. तर पुढे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला जर अपडेट करायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर 14 जून 2025 पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट कसं करायचं. तर तुम्हाला जर आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं सुद्धा आहे. बघा, सर्वप्रथम तुम्हाला ब्राउझरमध्ये जाऊन ही जी लिंक दिलेली आहे, ठीक आहे, माय आधार उदय गव्हर्नमेंट, ठीक आहे, याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जो निळ्या रंगाचा लॉग इन बटनावर क्लिक करावं लागेल आणि तसंच तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा जे कॅप्चर आहे, ठीक आहे, तो टाकायचा आणि तसंच मग तुम्हाला जेव्हा OTP येईल तो OTP टाकायचा. पुढे दिलेलं आहे की त्याच्यानंतर लॉग इन करायचं. ठीक आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ड्रॉप डाऊन लिस्टमधून तुम्हाला कोणती कागदपत्र अपडेट करायची ते निवडायचं आणि नंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट टाकायचे, ठीक आहे, तुमच्या आधार कार्डमध्ये काय माहिती टाकायची तुम्हाला किंवा नाव बदलायचं असेल किंवा ॲड्रेस तो तुम्ही त्यात टाकायचा. ठीक आहे. आता एवढी काही प्रोसेस दिलेली आहे तर ही तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला पण 14 जून 2025 पर्यंतची तारीख दिलेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा ही तारीख आलेली होती आणि आता यावर्षीसुद्धा माय आधार उदय गव्हर्नमेंट इन ही वेबसाईट तुमच्यासाठी ओपन आहे. तर तुम्ही 14 जून 2025 पूर्वी, ठीक आहे, 2014 म्हणजे 25 पूर्वी 14 जूनच्या आधी तर तुम्ही मोफत आधार कार्ड तुम्ही घर बसल्यासुद्धा मोबाईलमध्ये अपडेट करू शकता. नाहीतर तुम्ही जर आधार केंद्रावर जर गेला, ठीक आहे, आधार केंद्रावर गेल्याच्या नंतर काय माहिती की तुमच्याकडनं जास्तीत जास्त पैसे घेतले जाईल. तर त्याआधी तुम्ही जाऊन ते पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर ही तुमच्यासाठी माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.